टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ अंतिम सामन्यात भिडणार आहेत। मात्र नवी मुंबईत पावसाने हजेरी लावल्यामुळे डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये होणारा सामना आता लांबणीवर पडला। अद्याप नाणेफेक झाली नाही। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी राजीव कासले। राजीव, काय सांगाल? पावसामुळे सामना उशिराने सुरू होणार असल्याची माहिती मिळते। श्यामल, अद्याप टॉस झालेला नाहीये। 2:30चा टायमिंग होता मॅच सुरू होण्याचा। 2:30ला टॉस होणार होता आणि 3ला मॅच सुरू होणार होती, पण पावसाच्या व्यत्ययामुळे अद्याप ही मॅच सुरू झालेली नाहीये। पाऊस जरी थांबला असला तरी अद्याप टॉस झालेला नाही, कारण आउटफील्ड ओली आहे। त्यानंतर 3चा टायमिंग दिलेला, 3ला मॅच होईल असं सांगण्यात आलं होतं। 3ला टॉस होईल, पण अजूनही टॉस झालेला नाही। आता 3:30ची वेळ दिली आहे, पण टॉस होईल की नाही याबाबत अद्याप साशंकता आहे। आणि समजा जर टॉस झालाच नाही तर किती वेळाने टॉस होतो हे आता पाहावं लागेल, कारण अजून आउटफील्ड ओलीच आहे। त्यामुळे सामना जरी झाला तरी तो एकतर कमी षटकांचा, म्हणजे षटकं कमी होऊ शकतील, 50 षटकांच्या ऐवजी काही षटकं कमी होऊ शकतील। आणि अगदीच सामना झाला नाही तर तो सामना उद्या ठेवण्यात येईल। उद्या राखीव डे आहे, त्याच्यामुळे उद्या सामना होतो की नाही हे पाहावं लागेल। आणि दुसरं म्हणजे अद्यापही कुठचाही कॉल घेतलेला नाही आहे की सामना कॅन्सल करणार आहे। त्याच्यामुळे आपण अपेक्षा तरी आहे की आजचा सामना होईल। आणि जरी झाला तरी आताची वेळ बघता 3:30 आता वाजत आलेले आहेत। आताची वेळ बघता काही षटकं कमी होण्याची शक्यता आहे। श्यामल, नक्कीच राजीव, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।